सर्वेभ्यः छात्रेभ्यः नमो नमः. विद्यार्थ्यांनो, आपण बुद्धिर्बलवती हा पाठ पाहिला. तर त्यानंतर आपण याच मंडलातील म्हणजेच आपण एकंदरीत चतुर्थ मंडल पाहत आहोत. या चतुर्थ मंडळातील प्रथम पाठ कथा स्वरूपामध्ये कथा कलशः या चतुर्थ मंडलाचं नावच आहे. तर नीतिपरीक्षा ही कथा पाहिली, त्यानंतर बुद्धिर्बलवती ही कथा पाहिली. आता आपण ह्या दोन्ही कथा गद्य स्वरूपात होत्या. तर आजची जी कथा आपण पाहणार आहोत शरण्यः शिबिः, तर ही पद्य स्वरूपातील कथा आहे. पद्य म्हणजेच आपल्याला श्लोक स्वरूपात याचा अभ्यास करायचा आहे. अत्यंत सुंदर अशी ही देखील कथा आहे. पहा, संस्कृतं संस्कृतेः दृश्यते. संस्कृत या भाषेतून संस्कृती आपल्याला कळते या असा आशय मांडण्यात आलेला आहे. म्हणजे एकंदरीत संस्कृत भाषेचं महत्त्व आपल्याला इथं कळेल की या संस्कृतमध्ये जे साहित्य आहे, मग ते वैदिक साहित्य असेल, पौराणिक साहित्य असतील, आरण्यके असतील, ब्राह्मणिक असतील किंवा कथा साहित्य असेल, तर या सगळ्यांमधून एकंदरीत भारत काय आहे, भारताचं तत्त्वज्ञान काय आहे, भारतीय तत्त्वज्ञान काय आहे, भारताची संस्कृती काय आहे, भारताच्या परंपरा काय आहेत, या सगळ्यांचं दर्शन आपल्याला पदोपदी घडत आहे. तर अशीच ही कथा शिरण्यः शिबिः. पहा, क्षमावीरस्य भूषणम असं म्हटलेलं आहे. म्हणजे एक वीर शूर जर पुरुष असेल तर त्या पुरुषाने एखाद्यावरती निरर्थक वार करणे किंवा दुबळ्यावर प्रहार करणे हे कधीही उचित मानले नाही. तर तिथं क्षमा करणे हे त्याचं भूषण, हा त्याचा अलंकार, दागिना, हे त्याचं श्रेष्ठत्व मानलेलं आहे. तर त्याचबरोबर एखाद्याला अभयदान देणे आणि त्याच्या रक्षणासाठी स्वतःच्याही प्राणाची पर्वा न करणे ही उदात्त भावना केवळ आणि केवळ भारतीय संस्कृतीतच आपल्याला दिसून येते. तर अशाच उदात्त भावनेने युक्त अशी ही कथा म्हणजेच शरण्यः शिबिः. तर आपण याची प्रस्तावना पाहू आणि प्रस्तावना पाहून आपण श्लोकांना सुरुवात करूयात. तर आजच्या पाठामध्ये प्रस्तावना असल्याकारणाने आपण फक्त दोनच प्रथम परिचयाचे श्लोक पाहू आणि बाकीचे श्लोक आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, तृतीय पाठः शरण्यः शिबिः. शरण आलेला शिबी या अर्थाने हे शीर्षक इथं मांडण्यात आलेलं आहे. पहा, भूमिका म्हणजे प्रस्तावना. कारुणिकस्य शिबिराजस्य एषा पद्यकथा कर्तव्यनिष्ठायाः पराकाष्ठां दर्शयति. कारुणिक ही उपमा शिबिराजाला देण्यात आलेली आहे. कशामुळे? तर तो अपार दयाळू आहे, तो कणवाळू मनाचा आहे, तो दयाळू आहे, शार्दूल असा त्याचा स्वभाव आहे, अत्यंत मार्दवता त्याच्या स्वभावामध्ये आहे. तर असा हा शिबिराजा, या शिबिराजाची दोन्हीही पहिली पद पहा षष्टी एकवचनामध्ये आलेली आहेत. कारुणिक शिबिराजा. तर कारुणिकस्य शिबिराजस्य म्हणजे करुणापूर्ण असलेल्या, दयावान असलेल्या शिबिराजाची एषा पद्यकथा, ही पद्यकथा कर्तव्यनिष्ठायाः पराकाष्ठां दर्शयति. कर्तव्यनिष्ठतेची पराकाष्ठा दर्शविते. पहा, कर्तव्यनिष्ठा. आता इथं कोणती कर्तव्यनिष्ठा आलेली आहे? कर्तव्य म्हणजेच आपण जे कार्य करत आहोत. आता विद्यार्थ्यांच्या दशामध्ये किंवा एक विद्यार्थी अनेक भूमिकेमध्ये असतो. तो कोणाचा तरी मुलगा असतो, कोणाचा तरी भाऊ असतो, त्याचबरोबर तो एक विद्यार्थी असतो. तर अशा वेगवेगळ्या भूमिकेमध्ये असताना आपण त्या भूमिकेमध्ये त्या कर्तव्यांचं, त्या आपल्या कामांचं व्यवस्थित पालन करणे, त्याला कर्तव्यनिष्ठता असं म्हटलेलं आहे. म्हणजेच मुलाने आईवडिलांची आज्ञाधारक तो असावा. विद्यार्थी म्हणून तो एक आदर्श विद्यार्थी असावा. त्याने अभ्यास व्यवस्थित करावा. बहीण किंवा भाऊ या अर्थाने देखील त्याने आपल्या भावंडांसोबत त्या जे भावंडाची कर्तव्य सांगितलेली आहेत, भावाची कर्तव्य, बहिणीची कर्तव्य सांगितली, ती त्याने त्या भूमिकेत योग्य पार पाडावी. म्हणजेच त्या भूमिकेला अनुसरून आपापली कार्य योग्य पद्धतीने करणे, यालाच कर्तव्यनिष्ठा असं म्हटलेलं आहे. एखाद्या शिक्षकाने शिकवते वेळेस आपल्या म्हणजे पूर्णतः
विद्यार्थ्यांचं समाधान होईल अशा प्रकारे शिक्षण द्यावं, ही त्याची कर्तव्यनिष्ठा. तर अशा रीतीने आपलं कार्य, ज्या भूमिकेत आपण आहोत त्या भूमिकेत आपलं कार्य योग्य रीतीने करणे, अत्यंत निष्ठेने करणे, भक्तीने करणे, श्रद्धेने करणे, त्याला कर्तव्यनिष्ठा असं म्हटलेलं आहे. तर हा दयाळू शिबी राजा देखील त्याच्या कर्तव्यनिष्ठतेची पराकाष्ठा दर्शवणारी ही कथा आहे, पद्यकथा आहे. म्हणजे माणूस कुठल्या टोकाला जाऊन आपली कर्तव्यनिष्ठा पार पाडतो, आपलं कर्तव्य पूर्ण करतो, ते असीम असं टोक आहे. आणि या असीम टोकापर्यंत जाणं, ज्याला कसलीही मर्यादा नाही, सीमा नाही, याला पराकाष्ठा म्हटलेलं आहे. म्हणजे कुठपर्यंत तो जाऊ शकतो याला काही मर्यादा नाही. तर अशा प्रकारे अमर्याद स्वरूपाने आपल्या कर्तव्याप्रती एकनिष्ठ राहून ते कर्तव्य बजावणारा हा राजा, त्याची ही पद्यकथा इथं मांडण्यात आलेली आहे. राजा शिबिः शरणागतस्य कपोतस्य रक्षणार्थम स्वमांसमापि शयनाय दातुम सिद्धः. पहा, आता हा राजा शिबी जो आहे, आता थोडक्यात आपल्याला ही कथा काय आहे ती जाणावी लागेल, तेव्हा आपल्याला या वाक्याचा अर्थ कळणार आहे. काय म्हटलेलं? राजा शिबिः शरणागतस्य कपोतस्य रक्षणार्थ. राजा शिबी हा शरण आलेल्या, शरणागतस्य शरण आलेल्या, कपोतस्य कपोतः कबूतर, या कबूतराच्या रक्षणार्थम रक्षणासाठी स्वमांसमापि शयनाय दातुम सिद्ध, स्वतःचं मांस सुद्धा शयन पक्षी जो आहे, बहिर ससाना, याला शयन असं म्हटलेलं आहे. हा बहिर ससाना कबुतरासारख्या पक्ष्यांची शिकार करून खाणारा असा पक्षी आहे. आणि त्यामुळे या पक्ष्याला कबुतराच्या बदल्यात स्वतःचं मांस देण्यासाठी सुद्धा हा राजा सिद्ध झालेला आहे. पहा, यापूर्वीच आपण बुद्धीर बलवती या पाठामध्ये पाहिलं की कशा रीतीने वाघ आणि कोल्हा ही पात्र ठेवून माणसांची प्रवृत्ती दर्शवण्यात आलेली होती. इथं देखील अशाच प्रकारे कबूतर आणि शयन म्हणजेच इथं कपोतः आणि शयन यांच्या स्वरूपाने इथे शरणार्थी आणि भक्षणकर्ता या दोघांचं रूप इथं मांडण्यात आलेलं आहे. थोडक्यात इथं धर्माने कबुतराचा अवतार घेतलेला आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्याला वाचवण्यासाठी किंवा त्याची शिकार करण्यासाठी इथं बहिर ससाण्याचं रूप घेऊन देव आलेले आहेत, इंद्र आलेला आहे. ठीक आहे, इंद्रदेव आलेले आहेत. म्हणजेच हे दोघांनीही आपलं रूप परिवर्तन कशासाठी केलेलं आहे, तर राजा शिबी याच्या कर्तव्यनिष्ठतेची परीक्षा घेण्यासाठी या दोघांनी आपलं रूपांतर केलेलं आहे. आणि ते दोघं राजाच्या दरबारात आलेले आहेत. आणि त्याला अनुसरून इथं राजा कशा प्रकारे न्याय करतो याची थोडक्यात मांडणी इथं करण्यात आलेली आहे. म्हणून इथं असं म्हटलेलं आहे, राजा शिबिः शरणागतस्य कपोतस्य रक्षणार्थम स्वमांसमापि शयनाय दातुम सिद्धः. राजा शिबी शरणागत आलेल्या कबुतराच्या रक्षणासाठी स्वतःचे मांस सुद्धा बहिर ससाण्याला देण्यासाठी इथं तयार झाला. काश्मीर निवासी कवी सोमदेव विरचितः. काश्मीर निवासी कवी सोमदेव विरचितः कथा सरित सागरः संस्कृत कथा साहित्यस्य शिरोमणी ग्रंथः. पहा, आपण कथा साहित्यामध्ये आपण या कथा सरित सागरविषयी उल्लेख ऐकलेलाच आहे. तर काश्मीर निवासी काश्मीरमध्ये राहणारा कवी सोमदेव विरचितः, कवी सोमदेव यांनी लिहिलेल्या, विरचितः यांनी रचलेल्या कथा सरित सागर या संस्कृत, हा जो संस्कृत कथा संग्रहाचा ग्रंथ आहे, तर संस्कृत कथा साहित्यस्य शिरोमणी ग्रंथः. तर कथा सरित सागरः एतत् ग्रंथः संस्कृत कथा साहित्याचा शिरोमणी ग्रंथ आहे. म्हणजे अत्युच्च ठिकाणी पोहोचलेला अत्यंत श्रेष्ठ असा हा ग्रंथ आहे. अनुमानतः सोमदेवस्य कालः 11 शतकमिति मन्यते. बऱ्याचशा संस्कृत साहित्यिकांचा कालावधी इथं विद्वानांना सिद्ध करणं खूप कठीण जातंय. पहा, कारण संस्कृत साहित्य हे अत्यंत
आद्य म्हणजे खूप पूर्वी रचलं गेलेलं साहित्य आहे. आणि त्या काळच्या कवींना स्वतःच्या प्रगतीची स्वतःच्या प्रसिद्धीची एवढी काय इच्छा किंवा हव्यास होता असं आपल्याला कधीही दिसून आलेलं नाही. आणि त्यामुळेच त्यांनी त्यांचा कालखंड किंवा त्यांचा परिचय विशेष त्यांच्या ग्रंथांमध्ये मांडलेला दिसून येत नाही. तर हे त्यांच्या प्रामाणिकपणाचं एक लक्षण आपल्याला दिसून येतं. परंतु याचं असा दुर्भाग्यवश या गोष्टीमुळे आपल्याला त्यांचा कालखंड आज ज्ञात होत नाही. आज विद्वानांना त्यांच्या कालखंडाविषयी माहिती मिळत नाही. तरी देखील बरेचसे शास्त्रज्ञ, बरेचसे साहित्यज्ञ इथं त्यांच्या साहित्यातील उल्लेखांवरून ते कोणत्या राजाच्या कालखंडात होऊन गेले याचा कयास मांडतात आणि आपल्या पुढे त्यांनी मानलेला कालखंड ठेवतात. तर त्याप्रमाणेच अनुमान काढल्यामुळे सोमदेवस्य कालः एकादशम शतकमिति मन्यते. अनुमानाने सोमदेवाचा कालखंड 11 म्हणजे 11वे शतक असा मानण्यात आलेला आहे. गुणाढ्य कवेः बृहत् कथा इति ग्रंथस्य आधारेण लिखितो अयं ग्रंथः भारतीय कथा परंपरायाः महाकोशः इति ख्यातिप्राप्तः. तर गुणाढ्य कवी हे देखील अत्यंत प्रसिद्ध कथाकार आहेत, आपल्याला माहिती आहे. तर यांनी रचलेला बृहत कथा हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाच्या आधारेने लिखितो अयम ग्रंथ, या ग्रंथाच्याच आधाराने लिहिलेला हा ग्रंथ भारतीय कथा परंपराया महाकोश, भारतीय कथा परंपरेचा महाकोश इति ख्यातिप्राप्त अशा प्रकारे प्रसिद्ध आहे. म्हणजे या काय म्हणता येईल विशेषणावरूनच, भारतीय कथा परंपरा महाकोश या संज्ञेवरूनच या ग्रंथाचं महत्त्व आपल्याला इथं लक्षात येतं. क्वचित इतिहासाधारिताः कथाः सन्ति, क्वचित अद्भुत आश्रिताः अपि. तासु प्राचीन भारतीय समाजस्य तथा संस्कृतेः चित्रं दृश्यते. आता या कथा संग्रहामध्ये क्वचित काही कथा इतिहास आधारिताः कथा सन्ति. आता पहा, काही राजा महाराजांवर आधारित आहेत, त्या तत्कालीन इतिहासावर आधारित कथा आहेत. तर क्वचित अद्भुताश्रिताः अपि, तर काही कथा ज्या अद्भुत रसाने युक्त आहेत, ज्या गूढ कथा आहेत, त्या गूढ कथा काल्पनिक आधारावर देखील रचलेल्या आपल्याला दिसून येतात, अद्भुत आश्रित असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर तासू त्या कथांमधून, तासू तर या स्त्रीलिंगी सर्वनामाचं सप्तमी बहुवचनाचं रूप आहे. तासू म्हणजे त्यामध्ये, त्या कथांमध्ये प्राचीन भारतीय समाजस्य तथा संस्कृतेः चित्रं दृश्यते. तर त्या कथांमध्ये प्राचीन भारतीय समाजाचे तथा संस्कृतेः चित्रं दृश्यते, तथा संस्कृतीचे चित्र आपल्याला दिसते. म्हणजे तत्कालीन प्राचीन भारतीय समाज, त्या काळचा भारतीय समाज कसा होता आणि त्या काळची आपली संस्कृती काय होती, त्या काळची आपण या कथांवरून किंवा या साहित्यावरून, साहित्य हा समाज जीवनाचा आरसा असतो असं म्हणतात. म्हणजे ज्या कालखंडामध्ये ते साहित्य रचलं जातं त्या कालखंडाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, भाषिक, खानपानविषयी, खाद्य संस्कृती, तर सगळ्या प्रकारच्या संस्कृतीचं ज्ञान आपल्याला होतं. म्हणजे त्या काळाची वेशभूषा कशी होती, त्या काळामध्ये भाषा कशी वापरली जात होती, त्या काळाचे राजा कोण होता, किंवा कशा प्रकारची आर्थिक व्यवस्था होती, राजकीय व्यवस्था होती, शैक्षणिक व्यवस्था होती. कारण साहित्य म्हटल्यानंतर या सगळ्यांचा उल्लेख त्या साहित्यामध्ये अंतर्भूत होतो आणि त्यामुळे तत्कालीन साहित्य हा तत्कालीन समाजाचा आरसा असतो असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच त्या कथांमधून प्राचीन भारतीय समाजाचे तथा संस्कृतीचे चित्र दृश्यते, दिसून येते असं म्हटलेलं आहे. एषा कथा कथासरित सागरस्य कथापीठ लंबकस्य सप्तम तरंगात गृहीता. आता शरण्यः शिबिः, ठीक आहे, म्हणजे अभयदान देणारा शिबिराजा असं म्हटलं तरी चालेल. शरणागती पत्करणाऱ्याला अभयदान देणारा शिबिराजा. तर ही कथा जी आहे, एषा कथा, ही कथा कथासरित सागरस्य, कथासरित सागर या कथासंग्रहाच्या कथापीठ लंबकाच्या सप्तम तरंगात गृहीता,
7व्या तरंगातून इथं घेण्यात आलेली आहे. तर अशा रीतीने एकंदरीत आपल्याला आपल्या शरण्यः शिबिही या पद्यकथेची पार्श्वभूमी प्रस्तावनेतून थोडक्यात इथं मांडण्यात आलेली आहे. या कथासंग्रहाचा लेखक, या कथासंग्रहाचं महत्त्व, या कथासंग्रहांमधून आपल्याला प्राचीन भारताचं चित्र, समाजाचं चित्र तथा संस्कृतीचं चित्र दिसून येतं. तर ही सगळी माहिती आपल्याला या प्रस्तावनेतून कळते. तर एकंदरीत ही प्रस्तावना पाहिल्यानंतर आता आपण पाठाकडे वळूयात. आणि शरण्यः शिबिही, तर अभयदान देणारा हा राजा कशा स्वरूपाचा होता त्याच्याविषयी माहिती इथं थोडक्यात आपल्याला दिलेली आहे. तत्पूर्वी इथे एक छायाचित्र आलेलं आहे पहा, पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या सगळ्यांसमोर आहे की राजा तिथं उभा आहे आणि त्याने तुला केलेली आहे. आपल्याकडं माहिती आहे तराजू, एका पारड्यामध्ये तिथं धर्म म्हणजेच रूपांतर केलेला कबूतर तिथे बसलेला आहे आणि दुसरं पारडं रिकामं आहे आणि त्या रिकाम्या पारड्यामध्ये त्याच्यासमोर बहिर ससाना हा पक्षी बसलेला आहे आणि त्या जो कबूतर आहे तो राजाला शरण आलेला आहे आणि अभयदान देणं हे खूप मोठं असं दान आहे. याला अनुसरून राजा त्या कबुतराचे प्राण वाचवण्यासाठी या बहिर ससाण्याला स्वतःच्या पायाचं मांस काढून दुसऱ्या तराजूमध्ये ठेवत आहे. अशा प्रकारचं आपल्याला त्या प्रसंगाची कल्पना यावी म्हणून अशा प्रकारचं दृश्यचित्र आपल्यासमोर इथं मांडण्यात आलेलं आहे. तर ठीक आहे, आपण श्लोकांना सुरुवात करूयात. पहिला श्लोक पहा. तथाच पूर्वं राजाभूत तपस्वी करुणापरः दाताधीरः शिबिरनाम सर्वसत्वाभयप्रदः. तर पहिल्या श्लोकातून शिबिराजाविषयी इथं माहिती दिलेली आहे. पहा, हा पाठ अन्वयासाठी महत्त्वाचा आहे. अन्वयार्थ या पाठावरती विचारला जातो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या पाठाच्या श्लोकांचा अन्वयार्थ परीक्षेच्या दृष्टीने पाठ करणं गरजेचं आहे. तर पहा, या श्लोकाचा अन्वयार्थ आपण पाहूयात. कशा रीतीने अन्वयार्थ इथं मांडलेला आहे. अन्वयः, आपल्याला अन्वय याचा अर्थ माहिती आहे की पद्य रचना ज्या असतात त्या गेय स्वरूपाच्या असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये गेयता येण्यासाठी त्या रचना विशिष्ट स्वरूपाच्या केलेल्या असतात, परंतु त्यांचा सरळ अर्थ काढण्यासाठी इथं सरळ भाषेमध्ये त्याची मांडणी केली जाते, त्याला अन्वयार्थ असे म्हणतात. तर अन्वयार्थ काय म्हटले पहा. तथाच पूर्वं तपस्वी करुणापरः दाता धीरः सर्वसत्वा अभयप्रदः शिबिही नाम राजा अभूत. पहा, तथा हे अव्यय इथं वापरण्यात आलेलं आहे आणि हे अव्यय कोणत्या हेतूने वापरण्यात आलेलं आहे. आणि तसेच या अर्थाने. तथाच आणि तसेच, आणि तसेच पूर्वं तपस्वी, पूर्वी या अर्थाने शब्द आलेला आहे. आणि तसेच पूर्वी म्हणजेच प्राचीन काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये तपस्वी करुणापरः दाता धीरः. पहा, ही विशेषणं आलेली आहेत. कोणासाठी विशेषणं आलेली आहेत तर जो कोणता राजा होऊन गेलेला ज्याच्याविषयी माहिती या श्लोकामध्ये मांडत आहेत. शिबिही नाम राजा अभूत, अभूत होऊन गेला. भूत, भूभव गण पहिला परस्मैपदी हे रूप आहे. पहा, इथं प्रथम भूतकाळी रूप आलेलं आहे. म्हणजेच पहा, लकाराच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर इथं लंग लकार आलेला आपल्याला दिसून येतो, म्हणजे प्रथम भूतकाळी रूप इथं आलेला आहे. तर सर्वसत्व अभयप्रदः. तर या शिबिराजासाठी काय काय विशेषण वापरण्यात आलेली आहे. तर शिबिराजा हा कसा होता तर तो तपस्वी होता, तो करुणापरः होता. तो तपस्वी, आता तपस्वी म्हणजे पहा, भगवे वस्त्र धारण करणारा, डोळे झाकून हातात कमंडलू घेऊन तपश्चर्या करणारा हा तपस्वी नाही. ठीक आहे, तपस्वी याचा अर्थ काय आहे पहा. आता तपस्या करण्यासाठी पहा, चिंतन मनन ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तपस्येसाठी खूप महत्त्वपूर्ण असतात. परंतु हे चिंतन मनन केवळ भगवे वस्त्र धारण करूनच एखादा व्यक्ती करू शकतो असं अजिबात नाही. ज्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन गंभीर असतो तो व्यक्ती अगदी सहजतेने आपल्या जीवनाचं
गहन चिंतन करू शकतो आणि त्या गहन चिंतनातून जो विचार तो धारण करतो ती त्याची जीवन जगण्याची तत्त्व बनतात. तर असं तत्वानुरूप जीवन जगणारा असा तो तपस्वी होता. ठीक आहे, म्हणजे त्याचे जीवन जगण्याची एक तत्त्व होती, एक पद्धत होती, एक शैली होती आणि त्या तत्वांना ओलांडणारा तो नव्हता, तर आपल्या तत्वानुरूप आपले जीवन जगणारा असा तो राजा होता, म्हणून त्याला तपस्वी असं म्हणण्यात आलेलं आहे. करुणापरह, महत्कारुणिक असं पहिल्यांदाच आपण त्यांचं विशेषण पाहिलेलं आहे. तर असा हा करुणापरह अत्यंत अत्याधिक दयाळू, दयावान, अत्याधिक करुण हृदयाचा, करुण मनाचा असा हा दयाळू मनाचा हा राजा. तसेच दाता, दान धर्म करण्यामध्ये कसल्याही प्रकारे कंजूसी न करणार. पहा, दान करणे ही भारतीय संस्कृतीची खूप मोठी परंपरा आहे. तर पूर्वीच्या काळामध्ये तर दान करणे ह्याला खूप मोठं पुण्याचं कार्य मानलं जात होतं आणि म्हणूनच पहा आता प्रत्येक गोष्टीमध्ये विकृती तर वाढतच जात आहे. आपल्याला माहिती आहे आपली दान देण्याची जी वृत्ती आहे या वृत्तीतून भारतामध्ये भिकारी प्रवृत्ती जास्त वाढलेली आपल्याला दिसून येते. तर इथं जिथे एक चांगली गोष्ट आली तिथं 10 वाईट गोष्टी उत्पन्न होतात, परंतु त्यामुळे चांगुलपणा सोडू नये असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे या राजाचे दान देण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला अनुसरून त्याला दाता हे विशेषण देण्यात आलेलं आहे. तसे धीरह, धीरह म्हणजे स्थिर स्वभावाचा. पहा, धीरता, धीर प्रवृत्ती इथं खूप महत्त्वपूर्ण आहे. धीर असेल, धैर्य असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करायची, जसं गढूळ पाणी जर प्राशन करायचं असेल तर त्या पाण्याला शांत होऊन त्या पाण्यातली घाण तळाला जाईपर्यंत वाट बघण्याचं धैर्य ज्याच्यामध्ये असतं तोच आपली तहान भागवू शकतो. अन्यथा पाणी गढूळ आहे म्हणून दुसऱ्या पाण्याच्या शोधात गेला तर तिथेही त्याला गढूळ पाणी मिळालं तर त्याला तहानलेलंच राहावं लागेल. परंतु जो माणूस आपल्या चित्तवृत्तीला स्थिर ठेवून, स्वतःच्या मनाला स्थिर ठेवून धैर्य बाळगून योग्य वेळेची वाट पाहतो त्याला धीर असं म्हटलेलं आहे. तर असा धीर गंभीर स्वभावाचा हा राजा कसा आहे, सर्व सत्व भयप्रदह. पहा, सर्व सत्व, सर्वच प्राणी मात्रांना, सर्व सत्वांना अभयदान देणारा. आपण माणूस म्हणून माणसांचाच विचार करणं आवश्यक नाही, तर या जीवसृष्टीमध्ये संपूर्ण जीव हे एकमेकांवरती आधारित आहेत आणि त्यामुळे प्रत्येक जीवाला अभयदान देणे, प्रत्येक जीवाच्या रक्षणाची जबाबदारी घेणे ही खूप मोठी, या निसर्गचक्राला वाचवण्यासाठीची, या निसर्गात राहत आहोत तर या निसर्गचक्राला वाचवणं आपलं कर्तव्य आहे आणि त्यामुळे इथं प्रत्येक जीवाची काळजी घेणं देखील आपलं परम कर्तव्य आहे. आणि त्याला अनुसरून हा राजा देखील काय होता, तर सर्व सत्व अभयप्रदह, सर्व सत्वांना, सर्व जीवांना अभयदान देणारा होता, त्यांचे रक्षण करणारा होता. तर असा हा शिबीही नाम राजा अभूत, शिबी नावाचा राजा होऊन गेला. कोणकोणत्या गुणांनी युक्त होता तो राजा, तर तो राजा तपस्वी, करुणापरह, दाता, धीरह, सर्व सत्व अभयप्रदह, शिबीही नाम राजा अभूत. तर असा हा राजा होऊन गेला. तर एकंदरीत आपल्याला शिबी या राजाचा परिचय या श्लोकातून करून देण्यात आलेला आहे. तो राजा कशा प्रकारचा होता, तर तो राजा तपस्वी होता, करुणापर होता, दाता होता, धीर होता आणि सर्व सत्वांना अभयदान देणारा असा शिबी राजा पूर्वम अभूत, पूर्वी प्राचीन काळामध्ये होऊन गेला. तर ठीक आहे, आपण पहिल्या श्लोकामध्ये राजाचा परिचय पाहिला. दुसरा श्लोक पाहूयात आणि आपण थांबूयात. पहा, दुसऱ्या श्लोकामध्ये काय म्हणलेलं आहे. दुसऱ्या श्लोकात काय म्हटलेलं आहे पहा. तम वंचितुम मिंद्रो अथो कृत्वा शेन वपुः स्वयं माया कपोत वपुषुम धर्मम अन्वपदद्रुतम. पहा, तम त्याला, या अनुषंगाने ते सर्वनाम इथं आलेलं आहे. आपण अन्वयार्थ पाहूयात. अथ त्यानंतर तम त्याला, कोणाला, त्या राजा शिबीला, त्याच्यासाठी हे सर्वनाम इथं वापरण्यात आलेलं आहे. तम त्याला वंचितुम तुमंताव्याचं रूप आलेलं आहे पहा. वंच म्हणजे वंचितुम
फसविण्यासाठी तुमंताव्याचं रूप इथे आलेलं आहे. तर आता त्यानंतर तम वंचितुम त्याला फसविण्यासाठी, त्या शिबिराजाला फसविण्यासाठी इंद्राने स्वयं शेनवपुः कृत्वा, शेनवपुः वपुः शरीरः काया तनू या अर्थाने हा शब्द आपल्याला समानार्थी शब्द सांगता येतो. शेनवपुः बहिर्ससाण्याचं शरीर करून, कोणाला? स्वयं स्वतःला. इंद्राने काय केलेलं आहे? त्या शिबिराजाला फसवण्यासाठी स्वयं स्वतःला शेनवपुः कृत्वा, स्वतःला बहिर्ससाण्याच्या रूपामध्ये करून, स्वतःला बहिर्ससाण्याचं रूप धारण करून माया कपोत वशुम धर्मः, तर धर्माने काय केलेलं आहे? तर धर्माने स्वतःला माया कपोत वपुषुम, तर धर्माने स्वतःला काय केलं? मायावी कबुतराच्या शरीरामध्ये, वपुषु शरीरामध्ये रूपांतरित केले. तर धर्म आणि इंद्राने त्या शिबिराजाला फसवण्यासाठी कसं रूपांतर केलेलं आहे? धर्माने स्वतःला बहिर्ससाण्याचं शरीरामध्ये शरीर धारण केलं. कृत्वा करून, कृ हा धातू आहे, त्वांत अव्याचं रूपित आलेलं कृत्वा करून. आणि धर्माने काय केलेलं आहे? तर माया कपोत वपुषु, तर धर्माने स्वतःला काय केलेलं आहे? कपोतम वपुषम, तर कबुतराच्या शरीरामध्ये रूपांतरित केलं आहे. तसेच द्रुतम अन्वपतत, आणि अशा रीतीने स्वतःचं रूप बदलून काय केलेलं आहे? कबुतराचे रूप धारण केलेल्या धर्माचा पाठलाग केला. द्रुतम अन्वपतत, द्रुतम घाईने पाठलाग करत, माया कपोत वपुषम धर्मम द्रुतम अन्वपतत, तर स्वतःला इंद्राच्या रूपामध्ये बदललेल्या, त्या स्वतःला बहिर्ससाण्याच्या रूपामध्ये बदललेल्या त्या इंद्राने कबुतराचं रूप धारण केलेल्या त्या धर्माचा पाठलाग करत घाईने, द्रुतम एकदम पळत पाठलाग करत, अन्वपतत ते येऊन कुठं पडले? तर शिबिराजाच्या घरामध्ये येऊन पडले. तर अशा रीतीने राजा शिबी याच्याबद्दल इथं सांगण्यात आलेलं आहे. तर इथपर्यंत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू. बाकीची राहिलेली माहिती नंतर पाहू. धन्यवाद.